अर्पिता मॅडम, आय लव्ह यू. माझं खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. तुमच्याशिवाय आयुष्याचा प्रवास करणं आता कठीण आहे माझ्यासाठी. पण तीच जर तुमची सोबत असेल तर कठीण प्रवास सुद्धा सोपा होऊन जातो. अर्पिता मॅडम, अनोळखी म्हणून झालेली सुरुवात कधी 7 जन्माची सोबत झाली कळलंच नाही. आपली पहिली भेट, त्यातून वाढत गेलेली आपली मैत्री, आपलं हे अचानक झालेलं लग्न, खरंच हे सगळे निव्वळ योगायोग होते का? मला उत्तर माहित नाही, पण जर असतील तर माझ्यासाठी ते देवाने लिहिलेले खूप गोड योगायोग आहेत. मला माहित नाही हे सगळं वाचून तुम्हाला काय वाटेल. कदाचित राग सुद्धा येईल माझा, कारण जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटावं अशी माझी सक्ती नाहीये. फक्त माझ्या मनातलं काही करून मला तुमच्यापासून लपवायचं नव्हतं. यात तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर सॉरी. एक सांगू, तुमचं मत काही असो, मी आयुष्यभर आदर करीन तुमचा. पण या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर कधीच परिणाम होऊ देऊ नका प्लीज. कारण तुमची मैत्री, तुमची सोबत हाच माझ्या जगण्याचा खरा आधार आहे. सध्या इतकंच. तुमचाच समीर. पत्र तर लिहून झालंय, आता अर्पिता मॅडम पर्यंत पोहोचवू कसं आहे? चला जेवण करून घेऊ. जेवण झालं की ही जड साडी बदलायची आहे मला. आलो चालेल. हा या लवकर. तो नतद्रष्ट समीर आपल्याला मदत करणार, तो आपल्याला घर मिळवून देणार. अहो त्याच्यामुळेच तर आपल्याला बेघर व्हायची वेळ आलीये. माझा त्याच्यावर काडीचाही विश्वास नाहीये. कल्याणी, कल्याणी तू तरी काहीतरी बोल, का मीच बोलत राहायचंय सगळं? आई, कोणाची मदत घ्यायची कोणाची नाही हा चॉईस नाहीये आता आपल्याकडे. मोजून 3-4 दिवस आहेत आपल्या हातात आणि तेवढ्या वेळात घर शोधायचंय आपल्याला. एकतर पुरेसे पैसे नाहीत, पुरेसे कॉन्टॅक्ट्स नाहीत. त्यात तू नचिकेत ऐकत नाहीये आणि अशा वेळी आपण पण म्हणून काय झालं? त्या समीरची आणि त्या अपशकुनी मुलीची मदत घ्यायची?
हे बघा, मला मान्य नाही. मला वाटतं की आपण घरातल्या सामानाची बांधाबांध आणि आवरावर करायला घेऊया. हा, म्हणजे ऐनवेळी धावपळ व्हायला नको. तुम्ही तर असं बोलताय जसं काय त्या समीरने रांगच लावली घराची तुमच्या समोर. तुझा नसेल, पण माझा माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे.